सोलापुर पुलिस ने अवैध हथियारों की तस्करी करने वाले एक अंतर्राज्यीय गिरोह का पर्दाफाश किया है। अखलूज पुलिस व सोलापुर ग्रामीण पुलिस की विशेष टीम ने कार्रवाई करते हुए 17 पिस्तौल, 47 जिंदा कारतूस और एक कार जब्त की। जब सामान की कुल कीमत करीब ₹18,47,000 रुपए बताई जा रही है। मामले में पुलिस ने 8 आरोपियों को गिरफ्तार किया है। जानकारी के मुताबिक 14 अगस्त को अखलूज पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि विकास कैलाश वजाले नामक व्यक्ति कार से अवैध पिस्तौल लेकर अखलूज टेम्भुर्नी रोड पर बिक्री के लिए आने वाला है। सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाया और विकास वजाले को 2 पिस्तौल और 4 जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया। तत्पश्चात पूछताछ में पुलिस को इस अंतर्राज्यीय हथियार तस्करी गिरोह से जुड़े अन्य आरोपियों की जानकारी मिली। जांच आगे बढ़ाते हुए पुलिस ने कुल 8 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपियों में विकास वजाले, राहुल माने, महादेव कोरके, विजय किरणगी, अनिल मेहता और सुमित लौटे समेत अन्य 2 शामिल है। पुलिस ने आरोपियों के पास से कुल 17 पिस्तौल और 47 जिंदा कारतूस बरामद किए। अदालत ने गिरफ्तार सभी आरोपियों को पुलिस हिरासत में भेज दिया। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि हथियार कहां से लाए गए थे और इन्हें किन लोगों तक पहुंचाया जाना था। नमस्कार सगळ्यांना। अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीजर झालेली आहे। पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला, तो राहणारे परिते गावाचं इसम होता टेम्भुर्नी हद्दीमध्ये। तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून त्या आरोपीला अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले। त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी। त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला। तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले। ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते। गावठी पिस्टल आहे आणि ते MPचं जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमची टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं। तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे, त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे। ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले। तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले। ओके, टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले। हे आरोपीला आम्ही इंट्रोगेशन केल्यानंतर ते MP मध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात, त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे। तिथेही आम्ही अजून ते तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे। तिथं त्यांचं कारखाना असतील, बाकी जे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे। मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे, त्यांच्याकडे वेपन आले होते। त्यांनी वेगवेगळ्या जे क्रिमिनल्स आहे आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहे आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी सोलापूरचा आहे। बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात। त्यांनी इंट्रोगेशनमध्ये आज सांगितले की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहेत असं माहिती येते। आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असतील। फरार आता नाही आहे, सगळ्या आरोपींना पकडलेले आहे। इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही निष्पन्न करायचं आहे।